जे मंडळ मागच्या अनेक वर्षापासून आम्ही सपोर्ट करायचे आणि ह्या पुढे जे मंडळ पारंपरिक वादन पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतील त्यांनाच आम्ही जाहिरात देणार। गौरंगरीला पण आम्ही स्पीकर लावतोच की, पण त्याचे छोट्या स्वरूपात आणि त्याच्या धार्मिक किंवा देवाचीच गाणे लावतो आम्ही। चिकनी चमेली असे गाणे लावत नाही। ज्यांना जाहिरात द्यायचंय किंवा ज्या मंडळांना जाहिरात घ्यायचंय आणि ज्यांना पटतंय की डीजे संस्कृती ह्या उत्सवात चालेल त्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी, आम्ही देणार नाही। आले गे मित्रा बघून दिसू दे काय नाही नाही, वेगळा संदेश हीच आहे की कोरोनाच्या काळानंतर आर्थिक स्थिती किंवा परिस्थिती मंडळांची नाजूक झाली होती आणि व्यापारी पण हे थोडं कोरोनाच्या काळानंतर झाले, तेव्हा आपण जाहिरातीच्या माध्यमातून या सार्वजनिक गणेश मंडळांना आपण ताकद दिली। पण हल्लीच्या काही गणेश उत्सव 132 वर्ष आधीचं गणेश उत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकनी सुरू केलेली गणेश उत्सव, त्याचा उद्देश काय होता की लोक एकत्र यावं, धार्मिक पद्धतीने परंपरांनी आपण गणेश उत्सव साजरा करावे। पण हल्ली तुम्ही पाहिले अनेक वर्षापासून ह्या गणेश उत्सवाला कुठेतरी गालबोट लागायला लागलाय आणि ते डीजेमुळे गालबोट लागायला लागलाय। कारण ह्या डीजेच्या म्हणजे मुन्नी बदनाम आहे, चिकनी चमेली आणि अश्लील गाणे आणि त्याच गाण्यांवर अश्लील डान्स ही आपली संस्कृती आहे का? ही नाही आहे। मला वाटतं स्पीकरची भिंतीपेक्षा मनात गणपती पाहिजे, बाप्पा पाहिजे, हे महत्त्वाचं उद्देश आहे। म्हणून आम्ही हे निर्णय घेतली की जे मंडळ मागच्या अनेक वर्षापासून आम्ही सपोर्ट करायचे आणि ह्या पुढे जे मंडळ पारंपरिक वादन पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतील त्यांनाच आम्ही जाहिरात देणार। नाही, स्पीकर वेगळा आहे आणि डॉल्बीची भिंती लावणं वेगळं आहे। स्पीकर माणसंच लावतात, आज भाऊरंगारीला पण आम्ही स्पीकर लावतोच की, पण त्याचे छोट्या स्वरूपात आणि त्याच्या धार्मिक किंवा देवाचीच गाणे लावतो आम्ही। चिकनी चमेली असे गाणे लावत नाही। तर मेन तीच आहे की धार्मिकता आणि परंपरा जपून जो गणेश उत्सव करेल त्याला आम्ही आर्थिक मदत करणार। तुमच्याकडे जेवढे मंडळ होती आता किती मंडळांनी तुम्हाला प्रतिसाद दिला या तुमच्या उपक्रमाला? मागच्या वर्षीपासून आम्ही ही जी संकल्पना होती ही सॉफ्ट लॉन्च केली होती आणि आनंदाने सांगेल की 20 ते 25 मंडळ मागच्या वर्षी डीजे वरनं पारंपरिक वादांवर कन्वर्ट झाले होते। पण मला वाटतं की आज तुम्ही पाहिलं, आज आपण गणेश उत्सव साजरा कशासाठी करतो की सगळ्यांनी एकत्र यावं, या उत्सवाचा आनंद घ्यावा। पण जिथे विसर्जन मिरवणूक असते म्हणजे मुख्य आपलं पेठ एरियामध्ये तिलक रोड असेल, केलकर रोड असेल, कुमठेकर रोड असेल, लक्ष्मी रोड असेल, आज रहिवासी जे तिकडे ह्या डीजेच्या त्रासामुळे विसर्जनच्या अगोदरच ते जातात, बाहेर गाव जातात आणि नंतर येतात। मग आनंद साजरा झाली आहे का? नाही, या डीजेच्या ह्याच्यातनी आणि या स्पीकरच्या भिंतीमुळे लोकांना त्रास झालाय। म्हणून मला वाटतं की ही निर्णय योग्य आहे आणि गणपतीत गालबोट लागला नाही पाहिजे, म्हणून ही निर्णय आम्ही घेतला। फक्त गणेश उत्सवासाठी हा निर्णय असणार आहे का दहीहंडीमध्ये देखील या निर्णयाचं तुम्ही पालन करा? पूर्णप्रमाणे ही फक्त हे बघा भूमिका मी घेतली, मी ड्युअल भूमिका घेऊ नाही शकत की दहीहंडीला ही आणि गणेश उत्सवाला वेगळी। ही जी निर्णय आहे हे दोन्ही सणांसाठी आहे। दहीहंडीला पण ही निर्णय असणार आहे आणि गणपतीला। आनंद आहे, गणेश उत्सवासाठी सरकारने त्याला राज्यस्तरीय हे घोषणा केली असेल तर त्याचं आम्ही स्वागत पण करतो। आणि या निर्णयामुळे काही मंडळांचे कार्यकर्ते नाराज पण होतील तुमच्यावर? हे बघा मी काय म्हणलं, आम्ही जाहिरात देणार नाही, बरोबर? ज्यांना जाहिरात द्यायचंय किंवा ज्या मंडळांना जाहिरात घ्यायचंय आणि ज्यांना पटतंय की डीजे संस्कृती ह्या उत्सवात चालेल त्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी, आम्ही देणार नाही। खरं तर गणेशोत्सवाला वैभव तुम्ही मुक्त प्राप्त करून पुण्याच्या गणेशोत्सवाला, पण आता जे ढोल फक्त सराव करतात त्यांना काही ठिकाणी जागा उपलब्ध होत नाही, सार्वजनिक ठिकाणी पण मर्यादा आहे, नागरिकही विरोध करतात, तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मदत करता? नाही, आता जे ढोल ताशा पथक आहेत ते 45 दिवस किंवा 50 दिवस उत्सवाच्या अगोदर प्रॅक्टिस करतात।
आधी आपण पाहिलं DP रोडला अनेक ठिकाणी ती प्रॅक्टिस व्हायची, पण आता वेगवेगळ्या ठिकाणी हेच जे पथक आहे सिटी लिमिटमधनं बाहेर जिथे नागरिक पण नाहीयेत, मोकळी जागा आहे, तिथे जागा भाड्याने घेऊन हे प्रॅक्टिस करतात, ज्याने कोणाही त्रास व्हायला नाही पाहिजे. पण याचं जास्त सुसवा झाला असं नाही वाटत. कोणी उत्तर ढोल पथक काढतं होतोच ना. म्हणजे एकीकडे डीजेवर बंदी घालणं मान्य आहे, चांगली गोष्ट आहे, पण ढोल पथकांची संख्येवर काही मर्यादा नको. नाही, ढोल पथकाची संख्येवर मर्यादा आहेच. आज पथकं किती अनेक पथकं झाले तरी काय म्हणतात 40 ढोल पेक्षा अधिक लावायची नाही. 8 ताशे आहेत आणि ही संख्येनीच आज मिरवणूक होतीये ना. आपण आता तुमचीच मंडळ किंवा इतर मंडळी 10 पथकं लावतात, 5 पथकं लावतात. 10 जे पुणे पोलीस किंवा कमिशनरेटचे जे नियम आहे, मानाचे गणपती जे असतील आणि प्रमुख गणपती जे आहेत त्यांना 3 पथकांची मान्यता आहे आणि इतर मंडळांना 2 पथकाची. मला नाही वाटत की ह्या 3 आणि 2 पेक्षा कुठल्याही मंडळांनी 10 किंवा 8 मागच्या वर्षी एक निर्णय घेतला की लवकर विसर्जन करण्याचा, कारण की छोटी परंपरा आणि उत्सवाचे वैभव म्हणून तुम्ही प्रयोग केला. भाऊरंगारी असा काही निर्णय घेणार आहे? उत्सवाला अजून वेळ आहे, अजून 1-1.5 महिना आहे. नक्कीच मागच्या वर्षी भाऊरंगारी असेल, आमच्यासोबत अखिल मंडळ असेल, हे विसर्जन मिरवणुकीची त्रास आम्हाला पण झाली. पहाटे 3:30ला निघून 9:30 वाजता आम्ही अलका चौकात आलो आणि जेव्हा अलका चौकात आलो तिकडे डीजेचा तर आम्ही पाहिला आहे. तर मी अण्णा थोरातशी या विषयावर पण बोलणार आहे आणि निश्चित योग्य जे निर्णय आहे ते आम्ही पण लवकर घेऊ. ठीक आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.